दोन समाजामध्ये भांडणं लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहे। सरकार फक्त एकमेक जातीमध्ये तेढ निर्माण करून आपली मताची पोळी भाजून घेते। बाळासाहेबांच्या ज्या भूमिका असतात त्या रोकटोक असतात। मतं मिळाली काय, मतं गेली काय, सत्ता आली काय, सत्ता गेली काय, याचा विचार बाळासाहेब करत नाहीत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 8 ते 9 महिन्यापासून उपोषण सुरू आहे। उपोषणाचा टप्पा जो आहे आता सगळ्या सोऱ्यावर येऊन ठेपलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील जे आहे तेव्हा ठाम आहे की सगळ्या सोयरेचा अंमलबजावणी करण्यात यावी। मात्र आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे पाहिलं तर या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे। जे बॅनर जे होतं हे बॅनर सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा GR हा रद्द करण्यात यावा अशा पद्धतीचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले। आपण जर या ठिकाणी पाहिलं ते कार्यकर्ते सध्याला या ठिकाणी जमा झालेले। आपण या ठिकाणी पहिली मागणी करू नेमकं ह्या बॅनर लावण्यामागचा उद्देश काय? तर प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे भेट घेतली, एवढं चांगलं चाललं असताना नेमकं बॅनर मध्येच कुठून आलं? बघा, जी सगळे सोयऱ्यांची मागणी जी आहे ती अत्यंत चुकीची आहे। ती संविधानिकरित्या ती बरोबर नाही, ती संविधानाला धरून नाही। म्हणून जे सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे, यापूर्वी ह्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे लाखोचे अनेक मोर्चे निघले। त्याही वेळेस समाज जागा होता, झोपलेला नव्हता, जागाच होता। त्यावेळेस एकही कुणबी दाखला देण्यात नाही आला। आज ह्या एका वर्षामध्ये लाखो कुणबी दाखले या ठिकाणी देण्यात आले। जर ते खरोखर कुणबी आहेत का, त्याचा जो पाठपुरावा आहे, जे काय डॉक्युमेंट्स काय जे लागत असतील ते जर दिले असतील तर ठीक आहे, नसता ते दाखले तात्काळ रद्द करण्यात यावी ही वंचित बहुजन आघाडीची दुसरी मागणी आहे। सरकारने हे दाखले सगळे शोधून काढलेले आहे, म्हणजे नक्कीच खरे असतील नाही? मला नाही वाटत, कारण शासन सरकार ह्या ठिकाणी कुठेतरी दोन समाजामध्ये भांडणं लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहे। कारण याच्यापूर्वी लोकसभेच्या अगोदर ह्या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली, आता विधानसभा तोंडावर आली। या ठिकाणी कुठेतरी एक मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये भांडणं लावायची आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आपली राजकीय पोळी भाजायची हा शासनाचा उद्देश। वंचित बहुजन आघाडीची मागणी आणि लक्ष्मण हाकेंची मागणी ही एकच दिसून येते। कारण असं आहे, कारण त्यामध्ये बोगस नोंदी त्या रद्द करण्यात यावा। वंचितची मागणी बाबा या सगळ्या मागे घेण्यात यावा असं वाटतं, ही भूमिका एकच आहे म्हणून? ते बघा, आमची जी मागणी आहे ही नवीन नाही। ओबीसी आंदोलनाचे जनकच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत, ही पूर्वीचीच मागणी आहे। जनकच आहेत मनोज जरांगे पाटील यांनी मनोज जरांगे पाटलाची वंचित बहुजन आघाडीचे सर्व जे आहेत प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली आणि एकीकडे सांगितलं ते मनोज जरांगे पाटलांना सुद्धा जाहीर पाठिंबा त्यांना देण्यात आला। मात्र आता ह्या बॅनरमुळे, ह्या भूमिकेमुळे आता कुठेतरी दुरानिर्माण होईल असं वाटत नाही का? तुमच्या लक्षात आलं पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण हे द्यावं, परंतु कोणत्या मराठा समाजाला? जो गरीब मराठा आहे त्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही पक्षाची कायम भूमिका आहे, आजही आहे। राहिला विषय सगळे सोयऱ्यांचा, त्याच्याने अनेक जातीमध्ये कलह निर्माण होणार आहे। सोबतच जो मूळ ओबीसी आहे, जो अजून मूळ प्रवाहात आलेला नाही, त्यांचं नुकसान या ठिकाणी होणार आहे। कारण आपण मराठा समाजाची जर संख्या बघितली तर ओबीसी समूहाला नोकरी शिक्षण करणं अवघड होईल आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे। राहिला विषय सगळे सोयऱ्यांचा, तर त्याच्यामुळं तसाही ओबीसींचा जो टक्का आहे तो कमी होणार आहे। आमची मागणी अशी आहे की ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये आणि मराठा समाजाला, गरीब मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे। सोबतच मुस्लिम समाजाचं जे 5% आरक्षण सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे त्याची अंमलबजावणी शैक्षणिक स्वरूपात इथं झाली पाहिजे, ही या सरकारची जबाबदारी आहे। सरकार फक्त जातीमध्ये तेढ निर्माण करून आपली मताची पोळी भाजून घेतंय, हे आम्ही चालू देणार नाही। सरकार जे आहे तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कामच करत आहे असल्याचा असा आरोप जे आहेत उचितपणे या ठिकाणी केला जात आहे। जरांगे पाटील असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील यांचं फार चांगली चर्चा आणि एकूण एकाला पाठिंबा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। मात्र ह्या भूमिकेमुळे आता कुठं असं वाटत नाही का जरांगे पाटील किंवा मराठा समाज दूर जाईल म्हणून?
आणि आजचाच दिवस का निवडला बॅनर लावायचा, हे दोन माझे प्रश्न. सगळ्या भारतवर्षाला माहिती आहे की भारतामधील आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांनी या देशातील पिछड्या मागासलेल्या बहुजनांना आरक्षणाच्या माध्यमातून पुढे येण्याची संधी दिलेली आहे. आरक्षणाचा मूळ उद्देशच हा आहे की सामाजिक मागासलेपणाच्या मुद्द्यावर आरक्षण दिलं जातं आणि इथं कुठेतरी आता त्याचा जो मूळ ढाचा आहे तोच बदलला जातोय. भविष्यामध्ये कुठेही बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा मराठा समाज असेल याच्यामध्ये कुठेही दरी निर्माण होणार नाही. बाळासाहेब या देशातील समस्त 18 पगड जाती आलुतेदार बलुतेदारांचा लढा बाळासाहेब पहिल्यापासून लढत आहेत, भविष्यात देखील लढतील. मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभा आहे. पण याचा वंचित बहुजन आघाडीला राजकीय दृष्ट्या याला थोडा फटका पडणार नाही का या भूमिकेमुळे? राजकीय फटक्याचे गणित बाळासाहेबांनी पहिल्यापासून जेव्हा 1800 या राज्यामध्ये 1982 पासून सम्यक समाज आंदोलनाच्या माध्यमातून बाळासाहेबांनी राजकारणाला सुरुवात केली. असे अनेक क्रांतिकारी पावलं बाळासाहेबांनी तेव्हापासून आजपर्यंत उचललेले आहेत. मताच्या कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता बाळासाहेबांची प्रत्येक भूमिका असते. बाकीचे इतर पक्ष जर बघितलं, विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा महापालिका असेल, यांना डोळ्यासमोर धरून यांच्या भूमिका असतात. बाळासाहेबांच्या ज्या भूमिका असतात त्या रोकटोक असतात. मतं मिळाली काय, मतं गेली काय, सत्ता आली काय, सत्ता गेली काय, याचा विचार बाळासाहेब करत नाहीत. बाळासाहेबांच्या ज्या भूमिका आहेत त्या बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या, संविधानाच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या अशा पद्धतीच्या भूमिका प्रत्येक वेळेस बाळासाहेब मांडत असतात. त्यामुळे बाळासाहेबांना कसल्याही प्रकारचा फटका बसणार नाही. कोणताही फटका पडणार नाही याच ठिकाणी. हा भूमिका मला सर्वात महत्वाचा विषय हाच आहे. कारण आपण जर पाहिलं तर जरांगे पाटील असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील यांची मैत्री आणि यांची विचाराची मैत्री आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गाजली होती. मात्र आजच्या या भूमिकेमुळं नेमकं आता मराठा समाजामध्ये किंवा एक संभ्रम निर्माण झालेला, नेमकं आता मनोज जरांगे पाटील याकडे कसं बघतील, कशा पद्धतीनं उत्तर दिलं, आता हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मी जर मार्ट ऑफ छत्रपती संभाजीनगर.